कुंकू आता एक छानसा उखाणा घ्या बरं. ऐक छान ऐक बरं का. संक्रांतीच्या सणाला येते तिळगुळामुळे गोडी. संक्रांतीच्या सणाला येते तिळगुळामुळे गोडी. सांगा बरं कशी आहे आमची नणंद भाऊजाईची जोडी. सांगा सांगा. खूप छान. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे सुंदर अशा रांगोळीने. माहीत नाही किती वेळ ही रांगोळी राहणार आहे, पण सण सूद म्हटलं की आपली सुरुवात होते रांगोळीनेच. नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच राहायचं. तर मी प्रतिभा आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं प्रतिभाज ब्लॉग या चॅनलवर. तर आज आहे वर्षातला पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती, सुवासिनीचा सण. त्याचबरोबर जी सुगी असते, म्हणजे ह्याच्यात काय होतं, थंडीच्या ह्याच्यात भरपूर प्रकारचे वेगवेगळे पिकं, फळं, फुलं सगळीकडे बहरून येतं. तर संक्रांती स्पेशल हे सगळं असतं. तर मग संक्रांतीचं काय आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्या प्रत्येक भागात आपल्या ह्याने काय करतात, संक्रांतीचं पूजा वगैरे करतात, उपवास वगैरे करतात. तर मी आज कशा प्रकारे संक्रांतीची पूजा करते, वाण काय काय करते, कशा प्रकारे सुगडे पुसते, हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर सर्वांनी काय करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते सांगा. परत एकदा माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी संक्रांतीसाठी जे वाण घेतलेलं आहे, आपण हे जे म्हणतो वाणाचं सामान, तर त्यामध्ये काय काय घेतले, गव्हाच्या ओंब्या आहेत, हे ज्वारीच्या कणसाचं ज्वारी आहे, वालाच्या आणि वाटाण्याच्या शेंगा, हरभऱ्याचा ओला डहाळा घेतलाय, पानं घेतलेत पूजेसाठी, हे ऊसाचे तुकडे आहेत, हे गाजर आहे, भुईमुगाच्या शेंगा, बोर, आणखी बरंच काय काय कोण कोण आपल्या ह्याच्यानुसार टाकतं. जे जे आहे, ज्या ज्या भागामध्ये जी भाजी, फळभाजी वगैरे म्हणतात ते त्यांच्या त्यांच्या हिशोबाने टाकतात. पण मी हे सर्व हे जे आहे हे टाकणार आहे. आणि ह्याच्यासोबतच मी काय करणार आहे, वाणामध्ये हे जे तीळ आहेत ना, तीळ टाकणार आहे मी वाणामध्ये. फुलं वगैरे वाहण्यासाठी आहे सगळे. तर मी कशा प्रकारे सुगडे वगैरे पुसते ते बघा तुम्ही. तर आपल्या भारतातले बरेच सण हे शेतीशी निगडीत आहेत, ज्यांना हार्वेस्ट फेस्टिवल म्हणतात. आणि मकर संक्रांती हा सण देखील शेतीशी आणि सूर्याशी निगडीत आहे. तर काय होतं, थंडीच्या दिवसात हा सण येतो आणि या दिवसात काय होतं की ह्या ज्या भाज्या वगैरे असतात, पिकं वगैरे असतात, ह्यांची सुगी असते. मग शेतकऱ्यांचं जे म्हणजे हे जे निघतं सगळ्या फळभाज्या वगैरे, स्त्रिया काय करतात, ह्यांचं वाण एकमेकींना देतात. तर मकर संक्रांतीच्या दिवशी काय होतंय, सूर्यदेव काय करतायत, धनु राशीतून मकर राशीमध्ये काय करतायत, प्रवेश करतायत. तसं तर सूर्याचं उत्तरायण काय होते 22 डिसेंबरला चालू होतं, परंतु या दिवशी काय करतोय, सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय, म्हणून या दिवसाला काय केलं जातंय, मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातोय. तर सूर्य काय करतोय, भर थंडीत आपल्याला एवढी ऊब देतोय, उष्णता देतोय, ऊर्जा देतोय, त्यासाठी काय करतोय आपण, सूर्यदेवाला धन्यवाद देण्यासाठी मकर संक्रांत हा सण साजरा करतो. तर मकर संक्रांत हा सण काय केला जातोय, हिंदू कॅलेंडरनुसार पौष महिन्यात म्हणजे 10व्या महिन्यात आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार पहिल्या जानेवारी महिन्याच्या 14 किंवा 15 तारखेला असतो. मकर संक्रांतीचे 3 दिवस साजरा करतात मकर संक्रांत. जसं की मकर संक्रांतीच्या अगोदरचा दिवस भोगी म्हणून साजरा करतात. या दिवशी काय करतात, सगळ्या मिक्स भाज्या, तीळ वगैरे, बाजरीची भाकरी असं उपधार जेवण करतात. दुसरा दिवस आहे संक्रांतीचा आणि तिसरा दिवस आहे किंक्रांत म्हणजेच कर. अशा प्रकारे काय केला जातो, महाराष्ट्रात हा 3 दिवस सण साजरा केला जातो. तर काय केलं जातं, मातीचा बनलेला जो खण असतो, ज्याला की सुगडे म्हणतात, ह्या सुगड्यांमध्ये सगळ्या काय केल्या जातात, फळभाज्या किंवा फळ यांचे सगळ्यांचे तुकडे वगैरे सगळं मिश्रण करून ह्यामध्ये भरलं जातं. याची पूजा केली जाते आणि हे काय केलं जातं, नंतर देवाला अर्पण केलं जातं. तर काही भागात काय करतात, भोगीच्या दिवशी सुगड्यांचं पूजन करतात, तर काही भागांमध्ये संक्रांतीच्या दिवशी करतात. तर आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी करतात, म्हणून मी संक्रांतीच्या दिवशी सुगड्यांची पूजा करून घेतली अगोदर. तर ज्याप्रमाणे संक्रांतीच्या सणाला ह्या सर्व भाज्यांचं वगैरे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे पुरणपोळ्या किंवा तिळागुळाच्या पोळ्या अशा प्रकारचं जेवण वगैरे बनवून काय केलं जातं, संक्रांतीला खाल्लं जातं.
तर पूजेची तयारी झाली आहे, सगळं रेडी करून ठेवले. आता छानशी मी माझी तयारी करते. त्यानंतर मी वौसा घेऊन ह्या मंदिरात जाणार आहे. सो बघा मी कशा प्रकारे रेडी होते. तर हे पुजलेले सुगडे घेऊन आता मी जाणार आहे मंदिरात ओवसा देण्यासाठी, सुवासिनींना हळदी कुंकू देण्यासाठी. तर हे पहा माझी छान तयारी झालेली आहे आणि मी निघालेले आहे मंदिरात. तर मी एकटीच नाही, तर माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, माझी भाऊजाई आहे, आम्ही सगळे मिळून आज इथं आमच्या गावामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथं ओवसा देण्यासाठी आलेलो आहोत. मंदिरात आल्यानंतर बघितलं तर काय सगळ्या छान छान तयारी करून अशा मस्तपैकी सगळ्याजणी सजल्या धजलेल्या होत्या आमच्या महिला मंडळ. आणि छान वाटलं बघून. वर्षातला एक सण आहे महत्त्वाचा आणि एवढी सगळ्याजणी स्वतःला वेळ देऊन छान तयारी करताय. वाटलंच होतं की पूजेला भरपूर वेळ होणार आहे, सो तरी चला होऊ द्या एवढा आजचा दिवस. तर संक्रांतीला बरेच जण काय करतात, काळ्या रंगाचं वस्त्र किंवा काळी साडी परिधान करतात. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की काळा रंग काय करतोय, सूर्याची किरणं शोषून घेतोय आणि हा सण थंडीत येत असल्यामुळं काय होते, आपल्याला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी किंवा शरीराला ऊब असते त्यासाठी केलं जातं, वस्त्र घातलं जातं. तर नेहमीप्रमाणेच मंदिराची सजावट छान केलेली होती. देवीचं रूप आज पण खूप छान खुलून उठून दिसत होतं हे पण, आणि बरीच गर्दी होती. तर ह्या गर्दीत पण मी काय केले, एका साईडने जाऊन मस्तपैकी देवीची पूजा केलेली आहे. देवीकडं सर्वांसाठी मागणं मागितलेलं आहे. आमचे जे धनी आहेत, माझे जे पती परमेश्वर आहेत, त्यांच्या दीर्घ आयुष्याची कामना केलेली आहे, सुख समाधानासाठी मागणी केलेली आहे. आणि हे जे नियतीचं चक्र आहे सगळ्यांचं पोट भरण्याचं, हे फळं भाज्या अन्नधान्य देऊन हे असंच कायम चालू राहावं यासाठी देवीकडे प्रार्थना केलेली आहे. छानपैकी आजची पूजा खरंच शांतपणे मस्तपैकी समाधानाने झालेली आहे. देवीला एक सुगडं अर्पण केलं, देवीची वाणाने ओटी भरलेली आहे, देवीला हळदी कुंकू वाहून देवीला नमस्कार केलेला आहे. देवीला नमस्कार हळदी कुंकू वाण देऊन झाल्यानंतर आता काय तर 5 सुवासिनींना काय करायचं आहे, हळदी कुंकू द्यायचं आहे. आजच्या दिवशी स्पेशली काय करतात, भांगांमध्ये तीळ भरतात, सिंदूर वगैरे तसं. तर आजच्या दिवशी भांगांमध्ये तीळ भरतात, एकमेकींची काय करतात, जे वाण असतं ह्या भाजीपाल्याचं यांनी काय करतात, ओटी भरतात. तर अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, मस्तपैकी छानपैकी 5 सुवासिनींची ओटी भरलेली आहे. आणि त्यानंतर छान असा आमचा उखाण्यांचा कार्यक्रम रंगलेला आहे. तर बघा पुढे कशा प्रकारे आम्ही उखाणी घेतो. तर रामाचं वौसा, सुखीचं वौसा, सौभाग्याचं वौसा, रामाचं वौसा. पाय पण संक्रांतीच्या सणाला मंदिरात जमल्या साऱ्या बायका. संक्रांतीच्या सणाला मंदिरात जमल्या साऱ्या बायका. वीरेंद्ररावांचं नाव घेते, लक्ष देऊन ऐका. वीरेंद्ररावांचं नाव घेते, लक्ष देऊन ऐका. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, सिद्धेश्वर पाटलांचं नाव घेते, मकर संक्रांती लाडाची झाला आता हळदी कुंकू. आता एक छान चौकाना घ्यावर संक्रांतीच्या सणाला येते तिळगुळामुळे गोडी. संक्रांतीच्या सणाला येते तिळगुळामुळे गोडी. सांगा बरं कशी आहे आमची नणंद भाऊजाईची जोडी. सांगा सांगा. खूप छान. गोल आंबा डेरेदार, त्यावर पाखरू नक्षीदार.
गोल आंबा डेरेदार, त्यावर पाखरू नक्षीदार, वीरेंद्ररावांचं नाव घेते आहे तुळजाभवानी साक्षीदार. वीरेंद्ररावांचं नाव घेते आहे तुळजाभवानी साक्षीदार. मोर कसा डुलतो, धनंजय पाटलांनी आणलेल्या साडीचा रंग कसा फुलतो. अरे वा वा वा, छान छान खुलतो होम मिनिस्टर मधुरी. हे सर्व उखाणे वगैरे झाल्यानंतर मग मंदिराच्या बाहेर जे तुळशी वृंदावन आहे, जी तुळस आहे, तुळशीला आलेला आहे वाण दिलेलं आहे. अशा प्रकारे मंदिरातलं वाण देऊन झाले, मंदिरातली पूजा झालेली आहे. त्यानंतर घरी येऊन मग मी घरातल्या देवाऱ्यात जे विठ्ठल किंवा दुसऱ्या देवांच्या मूर्ती आहेत सर्वांना हळदी कुंकू वगैरे वाहून वाण दिलेलं आहे. आजच्या दिवसाचा विठ्ठल रुक्माईला बऱ्याच ठिकाणी वाण देण्याचा मान असतो. मग तिथं तर मंदिर तर नव्हतं जवळ, म्हणून घरात जी देवाऱ्यात जी मूर्ती होती विठ्ठल रुक्माईची त्यालाच मी वाण दिलं. त्यानंतर तुळशीला वाण दिलेलं आहे आणि जे एक सुगडं आहे की हे तुळशीला अर्पण केलं. एकूण काय तर प्रत्येक सणांचं आपलं आपलं असं वैशिष्ट्य आहे, परंतु सणांमुळं काय होतं, सध्याच्या प्रत्येकजण आपल्या आपल्या लाईफमध्ये खूप व्यस्त आहे. सणांमुळं नेमकं त्या दिवसापुरतं किंवा त्या वेळेपुरतं का होईना सर्वजण एकत्र येतात, एकमेकांशी हसून खेळून बोलतात. म्हणून खरंच जे आपले सण आहेत ते आनंदाने आणि उत्साहाने साजरे करायचे आहेत. तर कसा वाटला हा मकर संक्रांतीचा ब्लॉग मला नक्की सांगा. आणि परत एकदा सर्वांना तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. असेच आनंदी राहा, मजेत राहा आणि असा सपोर्ट कायम राहू. चला तर मग धन्यवाद, बाय बाय सर्वांचं, मनापासून आभार.